राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे। मराठीच्या मुद्द्यावर 5 जुलैला वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा एकत्रित मेळावा आयोजित करण्यात आलाय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही ठाकरे खरंच एकत्र येणार का? ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मुंबईकरांना नेमकं काय वाटतं याबाबत शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार। एनडीटीव्ही मराठीचा विशेष कार्यक्रम बोल बिंदास्त या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा आहे, ते म्हणजे दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची। पहिलीपासून हिंदी सक्ती संदर्भातला निर्णयाला ठाकरे बंधूंनी जोरदार विरोध केला आणि सरकारला या सगळ्या संदर्भातले जे GR होते ते रद्द करण्यास भाग पडला आणि यानंतर एका विजयी मेळाव्याचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि मराठी माणसांकडून एकत्रितपणे केलं जातंय। दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मराठी माणूस यांना काय वाटतं, मराठी माणसांच्या मनात या दोन भावंडांच्या एकत्र येण्याबद्दल काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सध्या मी मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आहोत आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आपण आहोत आणि या ठिकाणी काही शिवसैनिक आहे, काही मनसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत। सुरुवातीला मी काही शिवसैनिकांची प्रतिक्रिया जाणून घेतोय। आपण जर बघितलं तर गेली कित्येक वर्ष म्हणजे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यापासून लांब होते। एका पक्षाचे 2 पक्ष झाले, अलीकडच्या काळात तर शिवसेना फुटून पुन्हा 2 पक्ष झाले। ह्या दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याकडे तुम्ही कसं बघता? आज संपूर्ण महाराष्ट्राला आज अभिमान वाटतो। गेले कित्येक वर्ष काही कारणास्तव 2 ठाकरे बंधू वेगळे होते, पण आज मराठीच्या और मराठ्यांच्या म्हणजे ज्या काय पद्धती होत्या त्याच्यासाठी केंद्रातून किंवा इतर कुठून तरी त्याला दुजारा देण्याचा आज त्या लोकांनी हे केलेलं, ठाण मांडलेलं की बाबा नाही की ह्यांना वेगळं करण्याचं एक धोरण त्या लोकांनी आखलेलं। पण त्या धोरणाला, त्या संपूर्ण जो GR होता त्याला मोडीस काढण्याचा आज दोन्ही ठाकरे बंधूंचा यश आलेलं आहे। या ठाकरे बंधूंची ताकद आज केंद्राला तर माहितीच आहे, पण महाराष्ट्रातल्या काही लोक आहेत त्यांनासुद्धा माहिती आहे की आज ठाकरे बंधू एकत्र आले तर काय कायापालट होऊ शकतो, काय चित्र निर्माण होऊ शकतो। आणि त्याचा चित्र निर्माण न होण्यासाठी 5 जुलैला जो काय मोर्चाचा होता, जो काय नियोजन केलं होतं त्याला मोडीस काढण्यासाठी त्या लोकांनी शेवटला अखेर GR तो मागे घेतला। त्याचा विजय हा फक्त मराठी माणसाच्या हिताचा आहे आणि ह्याला पाठिंबा दिला असेल तर तो 2 ठाकरे बंधूंनी दिलेला आहे। 2 ठाकरे बंधूंनी याला पाठिंबा दिला आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं की हे 2 ठाकरे बंधू एकत्र असेल तर महाराष्ट्रातलं राजकीय चित्र वेगळं असेल? बघा, तुम्हाला या महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे। हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी आणि जास्त करून या मुंबईच्या लोकांसाठी, नागरिकांसाठी जो लढा दिला आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं, त्यांना एक पाठबळ कसं ठेवायचं हे शिकवलेलं आहे। आणि नेहमी एक हा ठाकरे बँड हा मुंबई किंबहुना महाराष्ट्रात तसाच उभा आहे। राहिला या 2 पक्षश्रेष्ठींचा विषय, हा पूर्ण कोणताही लहान मुलगं किंबहुना कोणताही युवक किंवा कोणताही ज्येष्ठ हे सांगू शकेल की दोन्ही भावांची ताकद ह्या मुंबई आणि महाराष्ट्रात किती आहे। हे कोणी विरोधकांनासुद्धा माहिती आहे की ही ताकद केवढी आहे। पण असो, हा मराठी माणसांचा विजय आहे आणि तो जल्लोष दोन्ही पक्षश्रेष्ठींबरोबर आम्ही साजरा करू। आणि 5 जुलैला मी सर्व आमच्या शिवसैनिक आणि मनसैनिक बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण तो विजयी सभा जी आपली ठेवली आहे त्याच्यासाठी आपण उपस्थित राहावं। पण तुम्हाला काय वाटतं या सगळ्या संदर्भात? हे थोडं आधी हे जर चित्र एकत्र झालं असतं तर परिस्थिती बदलली असती। जी सध्या शिवसेनेची परिस्थिती आहे, एकनाथ शिंदे त्यांनी बाहेर पडले, जी उबाटाची सध्याची परिस्थिती आहे, ही परिस्थिती बदलली असती जर 2 ठाकरे बंधू आधी एकत्र आले असते तर? नक्कीच बदलली असती, परंतु काही का होईना, उशिरा का होईना, पण एकत्र येतात याचा आम्हाला आनंद आहे। पुन्हा काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। तुम्ही मला सांगा, एकूण कशा पद्धतीचं नियोजन आहे? कारण कालपर्यंत आपण जर बघितलं तर याच विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध मनसे विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशी निवडणूक झाली होती। तुम्ही एकमेकांसमोर उभे ठाकला होतात, आता पुन्हा एकत्र काम करायचं आहे। आज आपण आता उभे आहोत हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान
आणि आपण तुम्ही पाहू शकता मागे बाळासाहेबांचं इकडे स्मारक आहे. आज त्यांची सर्वांची एकच इच्छा होती की मराठी माणूस एकवटला पाहिजे. मराठी विषयावरती जो कोण विरोधात येईल त्यावेळेला मराठी माणूस कसा एकवटतो ही ताकद ह्या दोन भावांनी आता दाखवलेली आहे. आणि ह्यासाठी हा जो विजय मेळावा घेतलेला आहे 5 तारखेला, या 5 तारखेला आता ती ताकद सर्वसामान्य जनतेला तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला ती दिसणार आहे ही ताकद. पण ही ताकद दिसायला काहीसा उशीर झाला असं वाटत नाही का? कारण जर ही ताकद जर आधीच दोन बंधूंनी एकत्र येऊन दाखवली असती तर, कारण 2017मध्ये देखील असाच प्रयत्न झाला होता, त्यानंतर जर ही ताकद एकत्रित दाखवली असती तर आज महाराष्ट्रातलं चित्र भरपूर वेगळं असतं. बरोबर आहे, पण काही गोष्टीसाठी एक वेळ येते, ती वेळ आत्ता आलेली आहे असं आपण बघून चालू. कारण की राजसाहेबांनी कधी स्वतः स्वार्थ नाही साधला मराठी माणसाच्या हितासाठी. आणि त्या दिवशी पण तेच बोलले, मराठी माणसाच्या हितासाठी आमचे काही वैरसे सगळे विसरून आम्ही एकत्र यायला तयार आहोत. म्हणजे आज मराठी माणूस जगला तर सगळा महाराष्ट्र जगेल हे त्यांचं म्हणणं आहे. आणि मराठी माणूस एकत्र येतोय ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. तुमची काय प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? दोन भावंड एकत्र येतात, पण अली सांगितलं असं जातं आहे की राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, ह्यांच्याकडनं, यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांकडनं सांगितलं जातं आहे की हे मराठी माणसाचा किंवा मराठीचा विजय झाला यापुरतं आपण एकत्र येतो आहे, राजकीय निर्णय याचा नंतर बघितला जाईल. नाही, मराठी माणसाचाच विजय आहे. राजकीय निर्णय हा होईलच, नक्कीच होईल. हा जो रेटा बघतील मराठी माणसांचा, उद्या विजयोत्सव बघतील, तेव्हा ह्या दोघा भावांना नक्की कळेल की आपण मराठीसाठी एकत्र व्हायलाच पाहिजे. आणि राजसाहेबांची भूमिका स्पष्ट आहे. ही क्षुल्लक जी आहेत कारणं मी बाजूला ठेवीन आणि मराठीसाठी एकत्र व्हायला तयार आहे. हे काही महिलांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. आपण जर बघितलं तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी जर एकत्रित मोर्चा काढला तर ते परवडण्यासारखं नसेल आणि त्यामुळंच कुठतरी सरकारने हा निर्णय, हे GR मागे घेतले असं सांगितलं जात आहे. मग सरकार दोन भावंडांना राजकीयदृष्ट्या एकत्र येऊ देतील असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच नाही येऊ देणार. काहीतरी त्यांचे प्रयत्न चालू असणारच. त्यामुळे आता हे एक ताकद दिसली आहे त्यांना, एकतर ही मराठीसाठी ते एकत्र आलेत. यापुढेही आणि दुसरं म्हणजे जनमानसांचा पण एक तो साथ आहे त्यांना की हे खूप चांगलं झालं म्हणून की हिंदी सक्ती रद्द केली, मराठीसाठी दोन भाऊ एकत्र आले, हे खूप छान झालं. जनमानसात पण चांगला प्रतिसाद आहे त्याबद्दल. पण शेवटी पुढे त्या दोन भावांचा निर्णय आहे, बघूया. आणि विरोधक पण तो काहीतरी मोडीस काढण्याचा प्रयत्न करतच असतील. कारण आता आम्ही मोर्चा काढणार म्हटल्यावर ते इतके हे झाले की त्यांनी दोन्ही GR रद्द केले म्हटल्यावर यापुढेही ते काहीतरी षडयंत्र करणार. कारण तुम्हाला माहिती आहे BJPची पार्श्वभूमी काय आहे ती, आणि त्यांचं हे काहीतरी चालूच असतं. तुम्ही तर पाहिलंच आहात, पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की त्यांचं काय चालतं, कुठल्या लेवलला घाणेरडं राजकारण करतात ते. एक मराठी माणूस, मराठी मतदार म्हणून तुमची काय भूमिका आहे? अगदी मराठी माणसांनी आता स्वतःच हे केलेलं आहे, म्हणजे निर्णय घेतलेला आहे की आता आपण मराठीची ताकद दाखवणे गरजेचीच आहे. म्हणजे आता जे हिंदी सक्तीचं चालवलं होतं तर ते चुकीचंच होतं, पण तरी आता आमच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही खूप आनंदी आहोत की आम्ही मराठी ताकद दाखवली आणि एक GR वगैरे रद्द करण्याचं सरकारला भागीच पाडलं आम्ही. तुझी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? दोन भावंड 5 तारखेला एकत्र येत आहेत, हे असेच कायम एकत्र राजकीयदृष्ट्या देखील राहावं असं वाटतंय का? तरुणांमध्ये काय वातावरण आहे? कारण तू मित्रांमध्ये फिरत असशील, मराठी भाषेला घेऊन, हिंदी भाषेला घेऊन, उद्धव ठाकरेंना, राज ठाकरेंना ह्यांना घेऊन काय चर्चा आहे तुझ्या मित्रांमध्ये वगैरे? आम्हाला पहिलं तर खूप अभिमान वाटतं आणि खूप बरं वाटतं की दोन भावंड एकत्र येत आहेत. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की दोन मराठी माणसं, दोन मराठी भाषेसाठी लढणारी लोक हे एकत्र येत आहेत. आम्हाला खूप बरं वाटतं याच्यासाठी. मित्रांबरोबर चर्चा होत असते या विषयावर? कधी होत असते आणि सर्वांना एकच खूप अभिमान आहे की दोन भावंड जे लोक आधीपासून थांबलेले आहेत की ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे, मग ते होतं आहे यावर्षी या टायमाला, मग खूप बरं वाटतं. काही शिवसैनिकांची आपण प्रश्न विचारूया. तर आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी याच ठिकाणी निवडणूक झाली. महेश सावंत विरुद्ध राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे एकमेकांसमोर उभे होते आणि त्यावेळी म्हणजे अक्षरशः राजकीय युद्ध तुमच्यामध्ये बघायला मिळालं. थोडं आधी झालं असतं तर राज ठाकरेंच्या मुलाला या ठिकाणी त्या विरोधाचा सामना करावा लागला नसता, ती मदत ठाकरे बंधूंकडनंही मिळाली असती ना. त्यावेळी जेव्हा सामोपचाराने सर्व घेतलं असतं तर ती मदत आमच्याकडून पण मिळाली असती, असं काय त्याच्यात येत नाही. पण जेव्हा इकडचा विषय येतो तेव्हा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे त्यावेळी जे अगोदरपासून जे पूर्वपार चालत आलं त्याप्रमाणे शिवसैनिकांना जो आदेश मिळाला जातो त्याप्रमाणे आपण
पुढे जातो, जसा नेत्यांचा आदेश असतो त्याप्रमाणेच आपण पुढे जातो. आणि हे जे हिंदी सक्ती वगैरे आहे ना, हे सर्व विषय डायव्हर्ट करण्याचा प्रकार होता. त्याला त्याच्यामध्ये म्हणजे इलेक्शनपासून लोकांना कसा हे करायचा, हे करायचा. म्हणजे मागच्या वेळी कशी लाडकी बहीण काढली तसा कुठला तरी एक विषय टाकायचा आणि त्याच्यात लोकांची दुफळी करायची. हा विषय चाललेला हिंदी भाषिक मराठी भाषिक असा. दुफळीच्या जागी मराठी माणूस एकवटला ना. आता दिसते ना, त्याचा दिसते ना तुम्हाला हे काय होते ते. कारण जी ताकद आता दिसली त्याच्यामुळे त्यांचं पण थोडीशी म्हणजे त्याला पण भीती वाटली की बाबा हे दोघं जर एकत्र आले तर महाराष्ट्राचा काय होऊ शकते, किती कायापालट होऊ शकतो. आणि जे सर्वांच्या मनात आहे म्हणजे जे मनसैनिकांच्या किंवा शिवसैनिकांच्या ज्या मनात आहे ते होते. त्यासाठी सर्वच जण म्हणजे हिरिरीने भाग घेतात. आणि हा जो आता जो उद्याचा जो विजयी मेळावा होईल, विजयी मेळाव्याबद्दल मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. कारण मोर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल. कदाचित या मोर्चाला मराठी माणसाचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर उदंड प्रतिसाद मिळेल. ह्यामुळेही देखील कुठतरी हा निर्णय मागे घेण्यासाठी किंवा GRला स्थगिती देण्यासाठी, कारण GRला स्थगिती देऊन नवीन समिती तर नेमली त्यांनी, म्हणजे याच्यानंतर पुन्हा काहीतरी याबाबत निर्णय सरकार किंवा ती समिती घेईलच. पण मुद्दाम कुठतरी या मोर्चाला मिळणारा प्रतिसाद थांबवण्यासाठी त्यांनी तातडीनं हे GR रद्द केले असं तुमचे नेते देखील सांगतायत. अनिल परवा बोलले, मनसेचे नेते देखील सांगतात. मात्र मोर्चाला जितकी गर्दी होईल तितकीच गर्दी या विजय मेळाव्याला होईल का? होईल ना. ह्या मेळाव्याला पण खूप गर्दी होईल. कारण जो आता पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण त्या डोममध्ये घ्या, त्या डोमची किती आहे हे आपली कॅपॅसिटी आहे फक्त 6,000पेक्षा लोक बाहेर उभे राहतील, रोडवर उभे राहतील असा आमचा हे होईल, मेळावा होईल. म्हणजे दोन्हीकडून आम्ही तसं म्हणजे सर्वजण म्हणजे ह्याच्यामध्ये स्वतः मराठी लोक पण उतरणार आहेत. सर्व मनसैनिक असू दे, शिवसैनिक असू, त्याच्या व्यतिरिक्त मराठी लोकांना जे वाटते की हे दोन भाऊ बंधू एकत्र आले. पण प्रोॲक्टिव्हली जितक्या यांनी मराठी माणसांनी लढा रस्त्यावर उतरायची वेळच आली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या भावना व्यक्त करून मराठी माणसांनी लढा दिला असं आपल्याला म्हणता येईल, कारण मोर्चा तर निघाला नाही. मात्र आता विजयी मेळाव्याला या ठाकरे बंधूंनी जो विजयी मेळाव्याचं मराठी माणसासाठी आयोजन केलेलं आहे, ह्याला तुमच्यासारखा सर्वसामान्य मराठी माणूस जाईल का? 100% येणार. कारण का आज त्यांच्या मनात जी खतखत आहे, आज आम्ही रस्त्यावर जायला लागलो तर काही जण असं उद्धटपणे म्हणतात मराठी बोलणार नाही किंवा मराठीत आम्हाला काय करायचं आहे, मराठी बोलायचं नाही, किंवा एखादा असं असे किती प्रसंग आपण बघतो रेल्वे स्टेशनवर झालेले, यूट्यूबवर असे किती प्रसंग. तर त्या प्रसंगात मराठी माणूस एकवटत नाही, तो एकटाच मराठी माणूस मार खातो आणि त्यावेळेला मराठी माणसाला मागे पडून तिथे माघार घ्यावी लागते. असे बघितलेत आपण किती प्रसंग. पण आज मराठीच्या भाषेसाठी सगळे मराठी एकत्र आलेत, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी कोणता पक्ष कोणता हे नाही. प्रत्येक नवयुवकाच्या, म्हाताऱ्या माणसाच्या, लहान मुलांच्या मनात सुद्धा आज लहान मुलं येऊन आम्हाला सही करू द्या म्हणून आमच्या ह्याला येत होते. का तर आम्हाला ही सक्ती नको आहे, आम्हाला मराठी भाषा जगवायची आहे. आज मुलांना सुद्धा मराठी बोलायला, इंग्लिश मिडियमचे असले तरी मराठी बोलणं त्यांच्या घरात सुद्धा हे पडायला लागलं आहे की मराठी बोलूया आपण, पहिलं मराठीतनं शिकूया मग इंग्लिशमध्ये शिकूया. इंग्लिश ही महत्त्वाची आहे तसं, पण हिंदीची सक्ती हे योग्यच नव्हतं, कधीच योग्य नव्हतं. आम्ही शिकलोय हिंदी भाषा. पुन्हा एकदा नवी समिती आणलेली आहे. राज ठाकरेंनी तर स्पष्ट केलं आहे की हे समिती वगैरे आता आम्हाला पुन्हा काही नकोय, आम्ही असंच गृहीत धरून चालतोय की हिंदी येणार नाही. मराठी माणसांना काय वाटतं? अशा 1 का 10 समित्या येऊ देत, पण त्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी मराठी जगवणार, मराठी माणूसच मराठी जगवणार. महाराष्ट्राची मातृभाषा मराठीच, महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठीच आहे आणि ती जगलीच पाहिजे. आणि आम्ही मराठी माणसं त्यासाठी एकवटणार आणि ती जगवणार. मग कुठलीही समिती आली तरीही मराठी माणसाला आता ती वेगळी करू शकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. आपण आता राजकीय दृष्ट्या प्रश्न विचारूयात की ह्याच आपण बघतोय की हेच जर ठाकरे बंधू, ठीक आहे उशीर झाला एकत्र येत आहेत, भलेही ते आज राजकारणासाठी येत नसेल, मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीयदृष्ट्या दोन भावंडांनी एकत्र यावं असं वाटतंय का? आणि दोन भावंड जर एकत्र आले तर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतली काय परिस्थिती असेल? दोघंही भाव एकत्र आले तर सगळ्यांनाच आनंद आहे. पण 5 तारीखला येत्या 5 तारीखला वादळ मराठी माणसांचं येणार आहे, ते पाहून सरकारची हवा वगैरे निघून जाणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. सर तुम्हाला काय वाटतं, दोन्ही भावांनी आता ही वेळ आली आहे की राजकीयदृष्ट्या देखील एकत्र यायची? नक्कीच
आम्हाला तर वाटते आणि आमच्याजवळ जे जे मराठी लोक असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त हिंदी भाषिक म्हणजे जे 4-4 पिढ्या इथे राहिलेले आहेत, परप्रांतीय आपण म्हणतो, पण ते आता मराठी बोलत आहेत, त्यांची पण म्हणणं आहे की आता BJP नको आहे, आम्हाला हे 2 भाऊ एकत्र होऊन चांगलं कार्य इथे होऊन दे, नगरपालिका चांगली होऊन दे, आज जी वाट लागलेली आहे महाराष्ट्राची ती परत एकदा घडी बसून दे, असं प्रत्येक मराठी माणसाला आणि तसंच हिंदी भाषिक जे आहेत जे मराठी बोलत आहेत त्यांना पण वाटते. आता तुम्हाला काय वाटतं या सगळ्या संदर्भात? राजकीयदृष्ट्या आता एकत्र येणं गरजेचं आहे? आज संपूर्ण महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येणारे बघितल्यानंतर BJP, शिंदे गट दोन्ही पक्षांची तर हवा टाईट झालेली आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात उद्या होणारा 5 तारीखचा जो विजय मेळावा आहे तो सर्वांनी बघा. काही लोक राहिली आहेत ज्यांच्याशी आपण बातचीत नाही केली. तुला काय वाटतं की आता मेळावा ही सुरुवात असेल या 2 बंधूंच्या किंवा पुढच्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची? हो, सुरुवात तर असेलच. आणि मेनली म्हणजे मला कसं वाटते की आता पहिली गोष्ट तर हे सर्व जे काही आहे ते काही पॉलिटिकल नाही, काही म्हणजे त्यांचं आपल्या हितासाठी, जसे राजसाहेब ठाकरे बोलले आहेत, उद्धवसाहेब ठाकरे पण बोलले आहेत, हे सही गोष्ट हे आहे ते पूर्णपणे महाराष्ट्राचं एक नवनिर्माणसाठी आहे, महाराष्ट्राचं एका सक्सेस आणि प्रोग्रेससाठी आहे. तर डेफिनेटली जेव्हा दोन्ही भाऊ एकत्र येतील तेव्हा खूप विषय असे होतील आणि खूप लोकांची तोंड पडतील. मी तर बोलीन तोंडावरती पडतील लोक खूप. साईश, तुला एक प्रश्न आहे की जर हे 2 बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र आले तर अशा प्रकारच्या हिंदी सक्तीचा मुद्दा असेल, परप्रांतीयांचा मुद्दा असेल, हे मुद्देच पुढे येणार नाही, जेणेकरून मराठी माणसाला कुठे डावललं जाणार नाही. त्यामुळं गरजेचं वाटतंय का 2 भावांनी एकत्र येणं? नक्कीच 2 भावांनी एकत्र येण्याची गरज आहे, कारण गेले अनेक वर्ष महाराष्ट्र आणि मराठी माणूस प्रामुख्याने या गोष्टीची वाट बघतोय की 2 भाऊ एकत्र येऊन मराठी माणसासाठी काहीतरी आता करतील. कारण अनेकांकडनं अपेक्षा होत्या, त्या सगळ्या अपेक्षा आता ह्या हिंदी सक्तीनंतर सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. पण आता या 2 भावांनी एकत्र येऊन मराठी माणसासाठी काहीतरी करणं नक्कीच गरजेचं आहे. अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर शिवसेना फुटली, एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि एकनाथ शिंदे यांनी 2 पक्ष स्थापन केले. एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, जर हे 2 भावंड एकत्र असते, राज ठाकरेंची जर ताकद उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभी असती, उद्धव ठाकरेंचं समर्थन राज ठाकरेंसोबत असतं, तर हे असं घडलं असतं? नक्कीच असं घडलं नसतं. कोण एकनाथ शिंदे आणि कोण बाकीचे यांची हिंमत झाली नसती. पण काय होते, काही काळ लागतो एकत्र यायला. जी सगळे मराठी माणसं जी वाट बघत होती त्याचा आज बोलतात ना योगा यावा लागतो. काहीतरी घडलं तरच नवीन चैतन्य निर्माण होतं. त्याचप्रमाणे आज हिंदी सक्ती म्हणजे हिंदी सक्ती ही लहान मुलांच्या म्हणजे डोक्यावर आणून बसवणार होती. हे नको होतं, कारण का ही येणारी पिढी ही उद्याचं भविष्य घडवणार आहे. आणि त्याच्यासाठी आज उद्धवसाहेब आणि राजसाहेबांनी जे एकत्रित येण्याचा जो डाव आखला आहे, प्रयत्न केला आहे, ह्याला मराठी माणसाची भली मोठी साथ असणार आहे. आणि ह्यानंतर महाराष्ट्रात नवीन चैतन्य आणि नवी आशा ह्या दोघांकडूनच निर्माण होणार आहे. बाकी सगळं आहे ते फक्त वैफल्य आहे, फक्त बोलण्याचं फक्त हे करतात की आम्ही एवढं करू तेवढं करू, पण त्या लोकांनी काहीच केलेलं नाही. पण भाजप जर पुन्हा एकदा आता असं आहे की भारतीय जनता पक्ष जर 2 भावांना एकत्र आल्यानंतर जर फूट पाडत असेल, सर्वसामान्य शिवसैनिक मनसैनिकांचा रेटा या दोन्ही भावांच्या पाठीशी राहील का? आज दोन्ही ज्या ठिकाणी राहत आहेत ना त्या ठिकाणी एखादी तरी ईडी किंवा काहीतरी आलं ना तर हा सगळा मराठी माणूस त्या बंगल्यावर दोन्ही याच्यावरती जाणार आणि सगळे ज्याने जे डाव आखलेत ना, जे कुठच्याही प्रकारचा समजा ह्याला अडकवण्याचा प्रयत्न केला दोन्ही भावांना, तर हा सगळा मराठी माणूस मनसेना शिवसेना एकत्रित येऊन त्यांना समोर उभं करणार आणि महाराष्ट्राला नवी दिशा देणार. तुमची काय प्रतिक्रिया? बघा, महाराष्ट्राचा एक इतिहास आहे की महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्ली शोरांसोबत कधीच झोकला नाही. दिल्लीवाल्यांनी 1000 प्रयत्न केले, हिंदी भाषिकान, गुजराती भाषिकान, आजचं इकडे प्रयत्न केलं, तर आपण महाराष्ट्रात राहतो आहे. मराठी माणसाचा अभिमानाने डंका वाजला पाहिजे. इथे आपल्यावरती हिंदी सक्ती करतायत, मराठी आपल्याला बोलतात ना दूजभाषी करतात. म्हणजे आपण ट्रेनमध्ये पण सकाळी बघायला गेलो ना तर माणसं बोलतात ना, तुम मराठी हो ना, कोपरे में जाके भेटो. का? अरे आमचा महाराष्ट्र आहे, आमच्या मराठी भाषा, आम्ही कुठेही बसू ना. हिंदी भाषा बोलतो तुम्ही कुठले बाहेरचे येतात लोंढे आणि इकडे बोलतो ना परप्रांत्यासारखे आमच्या राज्य करतायत. तसं महाराष्ट्रामध्ये मराठीचा डंका वाजला पाहिजे आणि दोन्ही भावांनी एकत्र होऊन ह्याचं नेतृत्व करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केलं पाहिजे. पण राजकीयदृष्ट्या देखील आता येत्या काळात हे 2 भावंड एकत्र आले पाहिजे असं वाटतंय? राजकीयदृष्ट्या म्हणजे बोलतात ना, ह्या मेळाव्यापासून 2 भावंड एकत्र होऊन पुढच्या महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नेतृत्व दोन्ही भावांनी एकत्र केलं पाहिजे. कारण का आता सध्या गरज आहे मराठी माणसाला या दोन्ही भावांची एकत्र येण्याची. आणि हे 2 भाऊ एकत्र आले तर ह्या महाराष्ट्राचं एक वेगळं राज्य बोलतात ना, हे दोन्ही भाऊ करू शकतात. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एक महत्त्वाची भूमिका मांडली. आपल्यासोबत या ठिकाणचे शाखाध्यक्ष आहेत संतोष साळी. त्यांनी एक महत्त्वाची भूमिका मांडली की जर 2 पक्ष 2 भाऊ एकत्र येत असेल आणि भाजप
ईडी, CBI किंवा आता इतर यंत्रणांच्या माध्यमातून जर त्या दोन भावांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल, त्या ईडी CBIचा वापर करत असतील, तर मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन म्हणजे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एकत्र येऊन त्या ईडी CBIला म्हणजे त्यांना अडवणार किंवा जे काय करायचं. तुमची भूमिका काय आहे? मनसे देखील या भूमिकेला सहमत आहे का शिवसैनिकांच्या? कुठलीही ताकद आता या मराठी माणसाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तोडू शकणार नाही. मराठी माणसांची ताकद मराठी माणसांच्या मागे ठामपणे उभी राहणार आणि ती कुठलाही विरोधक आला. आता तुम्हाला सांगतो, विरोधकांमधले पण बरेच जण आहेत, त्यांना मला आत्ताच फोन करून सांगतात आम्हाला हे खरोखर अभिमानास्पद आहे, पण काही गोष्टींमुळे आम्ही त्या समोर येऊ शकत नाही. पण त्यांना पण ती भूमिका पटलेली आहे. नाही, माझा स्पेसिफिक प्रश्न हा होता की ईडी CBIच्या उद्या धाडी पडल्या दोन भावांकडे, तर मराठी माणूस सगळा त्यांच्या पाठीशी उभा राहणार. हे खेळी सगळीकडे करतात, हे दबाव यंत्रणा तुम्ही पण पाहिले असेल. आधी हे लोक यांच्याकडे ह्याला काळा हा एकदम भ्रष्ट आहे आणि उद्या त्यांच्याकडे आल्यावरती एकदम शुद्ध पाणी दोन काय कुठले थेंब शिंपडतात माहीत नाही, ते थेंब शोधलं पाहिजे, ते औषध शोधलं पाहिजे, तो काय बोलतात तीर्थ कुठलं असेल ना ते शोधलं पाहिजे की ह्यांनी शिंपडल्यावरती तो माणूस लगेच कसं शुद्ध होतो. ह्यांना काही करायचं ते करून देऊ. ह्यांची ती पद्धती आता झाल्या. एक टाईम असतो, तो वेळ आता त्यांची निघून गेलेली आहे. आता मराठी माणसाची वेळ. तर आपण बघतोय खरं तर हिंदी भाषेचा तिसरी भाषा म्हणून अर्थातच त्रिभाषा सूत्राचा समावेश पहिलीपासून अभ्यासक्रमामध्ये करण्यात येणार होता आणि यातच पर्यायानं हिंदी भाषेचा देखील समावेश करण्यात येणार होता आणि हे कुठेतरी निमित्त ठरलं. राज ठाकरेंनी देखील या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील भूमिका घेतली आणि यानंतर सरकारला कुठेतरी हा निर्णय मागे घ्यावा लागला आणि हा निर्णय मागे घेतल्यानंतर मोर्चा जरी रद्द झाला असला तरी दोन भावंडांच्या माध्यमातून एका विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मात्र कुठेतरी हाच विजयी मेळावा येत्या निवडणुकामध्ये राजकीयदृष्ट्या देखील दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची नांदी ठरतो का, हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जरी सर्वसामान्य शिवसैनिक महाराष्ट्र सैनिकांची इच्छा असली तरी राजकीय गणित, राजकीय ठोकताळे हे वेगळे असतात आणि मराठी जनभावनेसमोर आपले राजकीय हेतू किंवा आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा हे दोन भाऊ बाजूला ठेवून एकत्र येतात का, हे देखील बघणं महत्त्वाचं आहे आणि येणारा काळ हे नक्की ठरवेल. कॅमेरा पर्सन उदय गंगावणेसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.